तुम्हाला सगळ्यांना एकत्र राहावं लागेल. मला तुम्हाला सांगायचं, लक्षात ठेवा, आता दाव पर सब कुछ लगा है, दाव पर सब कुछ लगा है, रुक नहीं सकते, टूट सकते हैं मगर हम झुक नहीं सकते. तयारीने तुम्हाला आता लढावं लागेल. सगळ्यांनी एकत्र येऊन लढावं लागेल. दलित आदिवासी समाजाच्या बांधवांना, भगिनी मातांना, नेत्यांना मला सांगायचं आहे, आज आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात आहात. लक्षात ठेवा. या अशा प्रकारचे जे काही निर्णय होतात, जीआर होतात, त्याच्यातून संभ्रम निर्माण करून जे आहे, हळूहळू तिकडे सुद्धा एखादी झुंडशाहीनं मोठा मोर्चा आला तर तिकडे सुद्धा हेच होईल. काळजी घ्या, एकत्रित राहा. आंध्र प्रदेश जनगणना करताय, जातीगणना करताय. बिहारने केली, 67-63% निघाले. आता आंध्र करताय. आमची मागणी आहे, करा जातगणना. आम्ही नक्की 54 ते 60% आहोत. 20% जे आहे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आहे. 75% पेक्षा जास्त आम्ही मागासवर्गीय आहोत. त्याच्यानंतर 3% ब्राह्मण समाज, इतर जैन समाज, आणि नंतर जो आहे तो मराठा समाज. त्यातल्या कुणबी समाज 7% आमच्याकडे अगोदरच आहे. त्यांच्या मतांसाठी हे सगळे आमदार, हे सगळे खासदार, हे सगळे लोक केवळ त्यांच्या मतांना घाबरतात की आम्हाला ती मतं मिळणार. अरे आमचे लोक, आमचे आमदार, ओबीसीचे आमदार, त्यांना सुद्धा चिंता पडते की आपण या ओबीसीला काही मदत केली, 4 गाड्या दिल्या, 2 पैसे दिले, खर्चायला की जा तुम्ही रॅली. स्वतःच येणार नाहीत, पण रॅलीला मदत करायचं म्हटलं तरी करत नाही कोणी. आमचे स्वतःच का? मराठा समाजाची मतं जाते. अरे लक्षात ठेवा, 80% समाज हा आमच्या बरोबर एकत्र आहे आणि त्याला आम्ही ललकारणार आहोत. आणि त्यांची सुद्धा मतं आहेत. लढाई लढाई लढाई, काय काय शिवी गाळ, दादागिरी, हे करू ते करू ते करू. काय तर काय काल हे होतं ना आपलं, काय ते बजेट होतं, काय गंमत. एवढा मोठा जोक कधी झाला. उपोषणवाले साहेब म्हणतात, बजेट मधून आम्हाला आरक्षण मिळालं तर बघा. मला वाईट वाटलं. त्या सीतारामन ताई ज्या होत्या त्या अख्खं बजेट वाचलं. या तरुणांना हे देऊ, महिलांना हे देऊ, विमानं वाढवून हे करू ते करू, शेतकऱ्यांना हे द्यायचं आम्हाला, पण आरक्षणाचं काही बोललंच नाही. आणि हे म्हणतात त्या बजेटमधून आम्हाला आरक्षण द्या. काय काय जरा शांत राहा. ऐकायचं नाही का तुम्हाला? मला काही समजत नाही. मला कीव येते मराठा समाजाच्या नेत्यांची, मराठा समाजातील विचारवंतांची. अरे हा कसा तुमचा नेता? तो म्हणतो बजेट मधून आरक्षण देता येतं का बघा. आणि कोणी बोलायला तयार नाही. एक जण सुद्धा आवाज काढायला तयार नाही. अरे कुणाच्या मागे चालला तुम्ही? कशासाठी हे करता? गावागावामध्ये दरी पडते आहे. आम्ही करतो, आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो. आम्ही सांगतो आमचं आरक्षण कमी करू नका, त्यांना आरक्षण वेगळं द्या, ही आमची मागणी. चूक आहे. आणि आज गावागावामध्ये जे आहे ओबीसीना छळलं जातं, त्रास दिला जातो, पोलीस तक्रार कंप्लेंट घेत नाही. आणि आता तो हा उपोषण करता म्हणतो अख्खं मंडल आयोगच
त्याला चॅलेंज करून संपवून टाकणार. बघा आता किती हुशार. ओबीसी मधून आरक्षण घ्यायचंय, कुणबी म्हणून आरक्षण घ्यायचंय आणि मंडल आयोग संपवायचा. अरे लेको, मग त्या मंडल आयोगामध्येच ओबीसीचं आरक्षण आहे ना. अरे ते संपलं का मग हे पण जाईल. मग हे कशासाठी मागतो तू? काय हुशार. दादागिरी दादागिरी चाललेलं फसवण्या ठिकाणी. काही मागतोय, काही लोक आता झालं परत उपोषण. उपोषण कसं उपोषण? मला सगळ्यांना सांगा, तुम्ही सगळे एकत्रित राहा. तुम्ही जर झुकाल, वाकाल, खाबराल तर तुमच्या पाठीमागे लोक लागतील. मजबूतीने एकत्रित हे बघायचं नाही. धनगर आहे, वंजारी आहे, माळी आहे, साळी, तेली, कोळी, जो कोणी असेल भटका विमुक्त, एकावर अन्याय झाला तर सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे हिमतीनं. हम सब एक ह्याचा नारा दिला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे, दिलभर के लिए दिलदार है हम, दिलभर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम. सगळ्यांनी मजबूतीने उभं राहा. आता आणखीन तुम्हाला काही महत्त्वाचं सांग. मी अशी सगळी भाषणं करतो, अशी भाषणं करतो, पण सगळे सरकारमधले लोक, विरोधी पक्षातले लोक, विरोधी पक्षाचे नेते, भुजबळ राजीनामा द्या, तुम्ही राजीनामा द्या, तुम्हाला पटत नाही राजीनामा द्या. सरकारमध्ये पण राहता, सरकारच्या विरुद्ध टीका करता, मग राजीनामा द्या. हिंमत असेल तर राजीनामा द्या. विरोधी पक्षाचे काही अनेक नेते बोलतात, माझ्या सरकारमधले सुद्धा नेते बोलतात. आता काल आणखीन एक काल परवा जण आहे, तो काहीतरी बडबडला. त्याने सांगितलं या भुजबळला लात घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. लात घालून, भुजबळाच्या कमरेत लात घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला. मला त्या सगळ्यांना विरोधी पक्षामधील, स्वपक्षामधील, स्वसरकारमधील सगळ्यांना मला सांगायचं, 17 नोव्हेंबरला त्या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला, बरोबर? 17 नोव्हेंबर पहिली रॅली अंबडला झाली. आणि ऐका, 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. नोव्हेंबरला आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो. लात मारण्याची मला गरज नाही. अरे दिलंय ना राजीनामा. 2.5 महिने मी शांत राहिलो, गप्पा बसलो. का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची वाच्यता नको. पण वर्तमानपत्रातून यायला लागला 2.5 महिन्यानंतर. कोण म्हणतं दिला दिला दिला, कोण म्हणतं का देत नाही, कोण म्हणतं लाटा घाला. काही गरज नाही लाटा घालण्याची, दिलेला आहे ना, जा त्यांना सांगा. मी ओबीसी साठी शेवटपर्यंत लढणार आहे. आणि मनाशी मी एकच उद्देश ठेवला आहे माझ्या जीवनामध्ये, जीवन है संग्राम, बंदे ले हिम्मत से काम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योति, जय क्रांति, जय भीम.
या ठिकाणी जमलेल्या उपस्थित सर्व जनसमुदायाला एकच विनंती आहे, मी उपस्थित जनसमुदायाचे आभार मानतो. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद जाताना आणि घरी आपापल्या घरी जाताना सर्वांनी शांतपणे जावे. कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन करून शिव्या शाप देऊन कुठेही जाऊ नका. हे पहा, सगळ्यांनी आपापल्या घरी व्यवस्थित जायचंय. आपल्या गाड्या ज्या ठिकाणी पार्किंग केलेले असतील, आपल्या मौल्यवान वस्तू, मोबाईल, महिला माता भगिनींनी आपले जे काही मौल्यवान दागिने असतील, सगळं अगदी व्यवस्थित जायचंय. कुठल्याही पद्धतीनं एवढी अतिशय जी रॅली या ठिकाणी संपन्न झाली आहे, आपल्याकडून कुठेही काही अनुचित प्रकार घडणार नाही याची आपण सगळ्यांनी खबरदारी घ्यायची आहे. सगळ्यांनी सोबत एकजूट आपापल्या गावामध्ये जायचंय. आपापल्या गाडीवरती आपापल्याच गाडीतून बसून जायचंय. एकमेकाला सोबत घेऊन जायचंय. हरिकार